मला वाटलं आज तरी सुट्टी घेतील, पण नाही, चालले तोंडवर कोण कामाला. स्वतःशी गप्पा मारून झालं तर एक कप चहा भेटेल का? उशीर होते मला कामावर जायला. आणते. अहो आज तरी सुट्टी घ्यायची होती निदान. का ग, सासरवाडीमध्ये काय कार्यक्रम आहे का? नाही हो, मग आपल्या घरात काही फंक्शन आहे का? काही नाही, जाओ तुम्ही कामावर. अगं ये, काय झालंय का तुला? काय झाले ते सांगते संध्याकाळी. काय झालंय ते आत्ताच सांग ना. जाओ तुम्ही. आलो ग. हो दिसतंय. जा जा, मस्त चहा टाक. नाही भेटणार, का ग? माझा मूड नाहीये. आले बापले, काय झालं माझ्या बाबूच्या मुडाला? गप्प बसाव तुम्ही. ठीक आहे, मी शांत बसतो. तुम्ही नेहमी तुमच्याच नोंदीत असता का हो? आज काय आहे काय नाही काहीच आठवत नाहीये का? तुमच्या डोक्यात भुसा भरले का हो? आजचा दिवस खरंच आठवत नाही तुम्हाला? आता चिडीला लावता हा तुम्ही मला. अगं मग तूच सांग ना आज काय आहे ते. अहो आज आपल्या लग्नाचा वाढदिवस, कसा विसरू शकता तुम्ही? अगं पण मी कुठे बोललो विसरलोय? माझ्या आहे ना लक्षात, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ते. खोटं बोलू नका तुम्ही आता. आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरला हेच खरं आहे. हे असले आरोप मी सहन करणार नाही. हा, कशावरून बोलू शकतेस मी लग्नाचा वाढदिवस विसरलोय म्हणून? एवढंच लक्षात असतं ना तुमच्या, तर माझ्या आवडतं चॉकलेट कधीच आणून दिला असता तुम्ही. आजचा दिवस कोणी मला विसरायला सांगितलं ना तरी विसरणार नाही, कारण आजच्या दिवशी मला तू भेटली होतीस, माझं पाखरू. तुमच्या लक्षात होतं तर सकाळपासून विश का नाही केलं मला? अगं सरप्राईज नावाची पण काय गोष्ट असते की नाही? हे घे, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बोलू तू रागवलीस, रुसलीस, पण तू आहेस म्हणूनच हे घर आहे. आणि तुमच्यामुळे मी उगाच दिवसभर तुमच्यावर रागवत होती. आणि मला तो रागही आवडतो, कारण त्या रागातही मला माझ्यावरचं प्रेम दिसतं. पुन्हा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण.